ही एक, ही दुसरी, या दोघांना एकत्र केलं तर 2 टर्न्स. तर वाइंडिंग तुमच्या लक्षात येत असेल असं 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 असं. तर जेवढ्या टर्न्स असतील तेवढ्या टर्न्स. मग एका टर्नसाठी एवढं मॅग्नेटिक फ्लक्स आहे. तर पहा 1 टर्न मॅग्नेटिक फ्लक्स एवढं. तर नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल किती आहेत? NP टर्न्स. त्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स किती असेल? कसं फाइंड करतो आपण? समजा x, सो x इज इक्वल टू NP इंटू फाय. आलं लक्षात? म्हणजेच NP इंटू फाय इज टोटल मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ प्रायमरी कॉईल. त्याचप्रमाणे आपण या साईडचं फाइंड करू शकतो. तर या साईडला काय असेल? फाय एस magnetic flux linked with secondary coil is given by number of turns in secondary coil multiplied by magnetic flux per turn. येते लक्षात? ते पण तसंच एका टर्नसाठी एवढं मॅग्नेटिक फ्लक्स. तर एवढ्या टर्नसाठी किती? एका टर्नसाठी फाय. तर NS टर्नसाठी किती? सो x इज इक्वल टू NS इंटू फाय. आलं लक्षात? NS इंटू फाय. तर इकडचं मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला भेटलं, इकडचं मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला भेटलं. तर आता आपण काय करू शकतो? तर पहा ट्रान्सफॉर्मर. व्हेरी सॉरी, ही वरून आहे, ही पाठीमागून असेल. वरची दिसेल, पाठीमागची दिसणार नाही. या साईडला ओहो सॉरी. तर याच्यातून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जात असतील आणि त्याच टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स करंट I प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल, प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल. मग या साईडला मॅग्नेटिक फ्लक्स किती आहे? या साईडला मॅग्नेटिक फ्लक्स आहे नंबर ऑफ टर्न्स इकडे एवढे आहेत, नंबर ऑफ टर्न्स इकडे एवढे आहेत. एका टर्नसाठी फाय आपण कन्सिडर केलं पर टर्न. एवढ्या टर्न्स आहेत. तर या साईडचं मॅग्नेटिक फ्लक्स फाय P इज इक्वल टू number of turns in primary into magnetic flux per turn. या साईडचं phi S is equal to number of turns in secondary times magnetic flux per turn. या साईडचं मॅग्नेटिक फ्लक्स माहीत झालं, या साईडचं मॅग्नेटिक फ्लक्स माहीत झालं. या साईडला जास्त टर्न्स आहेत, या साईडला कमी टर्न्स आहेत, पण मॅग्नेटिक फ्लक्स दोघांसाठी कॉमन आहे. पण नंबर ऑफ टर्न्स आपण वाढवले आहेत. नंबर ऑफ टर्न्स आपण वाढवल्या तर मॅग्नेटिक फ्लक्स वाढणार. मॅग्नेटिक फ्लक्स वाढणार तर काय वाढणार हे आपण पुढे पाहूया. तर पाहता द इंड्यूस्ड EMF इन प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल विल बी द induced EMF in primary coil. या साईडला induced EMF in primary coil.
is given by EMF in primary minus d phi y dt इथे असेल phi p. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन प्रायमरी कॉईल. आलं लक्षात. मग हे ठेवा इथे मायनस डी बाय डी टी फाय पी इज इक्वल टू एन पी इंटू फाय. इथून तुम्ही पुढे मास्टर आहात. नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल इज कॉन्स्टंट. त्या चेंज होणार नाहीत. एकदा वाइंड केल्या की त्या फिक्स राहतील त्या ट्रान्सफॉर्मरसाठी. मग असेल डी फाय पी डिवायडेड बाय डी टी. आलं लक्षात. अँड दिस इज ई पी. तर so sorry we had mistake here. This is not p. phi p is equal to np into phi आहे. so d phi by dt. आलं लक्षात. सिमिलरली वी कॅन राईट ES सेकंडरी साठी EMF इंड्यूस इन सेकंडरी कॉईल ते किती असेल मायनस नंबर ऑफ टर्न्स. असंच करायचं आहे. मी फक्त डायरेक्ट लिहित आहे. इथे फाय एस असेल मग त्याची व्हॅल्यू ठेवा. एन एस बाहेर येईल आतमध्ये फाय असेल अँड सो ऑन. सगळं तेच असेल. सो डबल लिहिण्याची गरज नसावी. सो डी फाय बाय डी टी. आलं लक्षात. नाऊ सी. याला 1 म्हणा याला 2 म्हणा. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. ES divided by EP is equal to minus NS d phi y dt divided by minus NP d phi y dt. काय होईल. कॅन्सल होईल की नाही. सो ES divided by EP is equal to मायनस मायनस कुठे जाईल विचार करा. मग मला सांगा. वी गेट ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP. दस आपण काय सांगितलं होतं मगाशी. नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील तर EMF जास्त असेल. नंबर ऑफ टर्न्स कमी असतील तर EMF कमी असेल. मग काय करायचं. जर कमी EMF पासून जास्त EMF आपल्याला पाहिजे असेल इकडे कमी टर्न्स इकडे जास्त टर्न्स. जेवढ्या टर्न्स आपण वाढवू तेवढे EMF वाढलं जाईल. जेवढ्या टर्न्स आपण कमी करू तेवढे EMF कमी होईल. इथून तुम्हाला लक्षात येत असेल ES डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी अँड EMF इन प्रायमरी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी. लक्षात येत असेल तुमच्या. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट रिझल्ट. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सो दिस इज फॉर अस 5 स्टार. त्यानंतर आता पुढे थोडंसं डिस्कस करूया. दिस रेशिओ NS upon NP is called turn ratio. कसला रेशिओ. टर्न रेशिओ किंवा ट्रान्सफॉर्मर रेशिओ. ट्रान्सफॉर्मर रेशिओ. दिस इज MCQ. याच्यावर MCQ क्वेश्चन येऊ शकतो. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर MCQ. ट्रान्सफॉर्मर रेशिओ फाइंड करा म्हणल्यानंतर तुम्हाला आठवतच नाही ट्रान्सफॉर्मर रेशिओ म्हणजे काय. तर लक्षात ठेवा ट्रान्सफॉर्मर रेशिओ म्हणजे हा रेशिओ NS डिवाइडेड बाय NP नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉईल डिवाइडेड बाय नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल. and this is called as ratio NS upon NP is called turn ratio or transformer ratio. आणि याचं नाव आहे
इक्वेशन फॉर ट्रान्सफॉर्मर. इक्वेशन फॉर ट्रान्सफॉर्मर. इक्वेशन फॉर ट्रान्सफॉर्मर. या प्रत्येक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील कारण त्या खूप महत्त्वाच्या असतात. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना या वर्डचे मिनिंग माहीत असतील तर प्रॉब्लेम सॉल्व होतो, अन्यथा सोपा प्रॉब्लेम ही अशा गोष्टी माहीत नसल्यामुळे सॉल्व होऊ शकत नाही. तर पहा, वी गेट इक्वेशन फॉर ट्रान्सफॉर्मर. डिस्कस करण्यासारखं खूप काही आहे याच्यामध्ये, पण जरूरत नाहीये. म्हणून इक्वेशन फॉर ट्रान्सफॉर्मर आपल्याला माहित आहे काय आहे. ES डिवायडेड बाय EP इज इक्वल टू NS डिवायडेड बाय NP. आपल्याला माहित असतं फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर. आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे जी अशक्य गोष्ट असते ती गोष्ट शक्य असं होऊ शकत नाही. बट फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर वी हॅव so for an ideal transformer we can write input power is equal to output power. तर हे तर शक्य नसतं म्हणून त्याला आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणतो. 100% इफिशियन्सी. तर इनपुट पॉवर काय असेल. पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, V इंटू I. पोटेन्शियल इंटू करंट. तर इथे पोटेन्शियल काय आहे. इनपुट म्हणजे इनपुट साइड कोणती आहे, प्रायमरी कॉइल. नॉट इक्वल टू आउटपुट पॉवर म्हणजे सेकंडरी कॉइल. तो प्रायमरी कॉइल मध्ये इनपुट पॉवर. तर पहा, EP इंटू करंट थ्रू प्रायमरी इज इक्वल टू आउटपुट पॉवर ES इंटू IS. V इंटू I. इथे V ला आपण काय कन्सिडर केलं आहे, EMF. सो EI प्रायमरी सेकंडरी. इथून आपण काय लिहू शकतो पहा, ES अपॉन EP हा इकडे जाईल आणि हा इकडे येईल. सो IP डिवायडेड बाय IS. तर आताच आपल्याला एक इक्वेशन भेटलं होतं ते मी इथे लिहितो. ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP. इक्वेशन फॉर ट्रान्सफॉर्मर पहा इथे पण लिहिलं आहे. इक्वेशन फॉर ट्रान्सफॉर्मर, दिस इक्वेशन ES अपॉन EP. तर इथून आपण काय लिहू शकतो ते पाहता, तिघांना आपण एकत्र करू. ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP हे आपल्याला माहित आहे. ऑल्सो इज इक्वल टू ES अपॉन EP इज इक्वल टू IP अपॉन IS. ES NS IP EP NP IS. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम्स. हे इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, कारण मोस्टली जे क्वेश्चन्स येतील ते इथून सॉल्व होतील. याच्यानंतर आपण दोन केसेस पाहणार आहोत. केस 1, पहिली केस. पहिल्या केसमध्ये पहा, पहिल्या केसमध्ये आपण कन्सिडर करू नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी. NS ग्रेटर दॅन NP. जर असा असेल तर काय, म्हणजे NS
ग्रेटर दॅन NP असेल तर काय? तर आता आपण या इक्वेशनचा यूज करू. काय करायचं पहा, ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP. सॉरी, या इक्वेशनचा पहिल्या दोन पेयर ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP. इथे पहा, NS इज ग्रेटर दॅन NP. NS इज ग्रेटर दॅन NP असेल ॲज NS ग्रेटर दॅन NP, तर काय भेटेल आपल्याला, ES ग्रेटर दॅन EP. ES ग्रेटर दॅन EP. हेच तर मी तुम्हाला मगाशी सांगत होतो, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी. पहा, हा ट्रान्सफॉर्मर छोटासा, या साईडला ज्या टर्न्स आहेत, या साईडला ज्या टर्न्स आहेत त्या पहा, सेकंडरी म्हणजे ही, प्रायमरी म्हणजे ही. जर नंबर ऑफ टर्न्स सेकंडरी मध्ये जास्त असतील तर EMF प्रोड्यूस इन सेकंडरी कसं आहे, मोर आहे, जास्त आहे. हे तुम्हाला इथून दिसत आहे. याच्या उलट ॲज NS लेस दॅन NP, तर काय असेल, ES लेस दॅन EP. लिहू शकतो की नाही, नंबर ऑफ टर्न्स जर कमी असतील, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कमी असतील दॅन प्रायमरी, तर हा नंबर कसा येईल, लेस दॅन 1. लेस दॅन 1 आला तर ES काय येईल, लेस दॅन EP. तर डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ टर्न्स. EMF वाढवायचा असेल तर नंबर ऑफ टर्न्स वाढवा, EMF कमी करायचा असेल तर नंबर ऑफ टर्न्स कमी करा. हे आपल्या हातामध्ये आहे. हे झालं याच्याबद्दल. या ट्रान्सफॉर्मरला समजा, आता ही केस विसरून जा, या केसचा विचार करा. नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील तर आपण याला म्हणतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. याला म्हणतो आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, कारण स्टेप अप म्हणजे वाढवत आहोत आपण. NS ग्रेटर दॅन NP म्हणजेच EMF वी गेट इज ग्रेटर, दॅट इज स्टेप अप, वाढलं, स्टेप अप, स्टेप अप. आलं लक्षात? त्यानंतर आपण करंटचा विचार करू. याच केसमध्ये, ही केस आपण नंतर डिस्कस करूया. तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये करंट किती असतो पहा. आता करंटचा विचार करू आपण. करंटचा विचार पहा, तुम्हाला इथेच तुम्हाला लगेच लक्षात येईल. NS जास्त आहे तर ES जास्त आहे. ES जास्त असेल तर IP काय असेल, IP पण जास्त असेल. येते लक्षात? या दोघांचा विचार करा. IP डिवायडेड बाय IS इज इक्वल टू NS डिवायडेड बाय NP. ॲज NS ग्रेटर दॅन NP, हे आपण कन्सिडर केलं आहे. NS ग्रेटर दॅन NP, तर आपण म्हणू शकतो का, IP ग्रेटर दॅन IS. सो करंट इन प्रायमरी जास्त असतो दॅन सेकंडरी. तर पहा, EMF सेकंडरी, पहा ही केस, EMF सेकंडरी मध्ये जास्त आहे पण करंट प्रायमरी मध्ये जास्त आहे. येते लक्षात? ES ग्रेटर दॅन EP, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. IP greater than IS, that is current in primary coil is more than that in the secondary coil. Conclusion आपण लिहू शकतो, current in primary coil is greater or is more than secondary coil. तर थोडं वेगळं आहे. EMF सेकंडरी मध्ये जास्त आहे, करंट प्रायमरी मध्ये जास्त आहे. सो थोडंसं लक्ष द्या याच्याकडे. येते लक्षात? इथेच तुम्हाला कळून जाईल. NS जास्त असेल तर ES जास्त असेल, ES जास्त असेल तर IP जास्त असेल. आलं लक्षात? सिंपल. आता आपण डिस्कस करूया केस 2. केस
2. When NS लेस दॅन NP, तर इक्वेशन इथे लिहितो मी, ES अपॉन EP इज इक्वल टू NS अपॉन NP इज इक्वल टू IP डिवाइडेड बाय IS. When NS लेस दॅन NP, NS लेस दॅन NP, तर काय असेल, ES लेस दॅन EP, त्याला आपण म्हणतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्याच वेळेस करंट पहा, करंट अपोजिट असेल. ES इकडे लिहा, IS, EP इथे लिहा, IP. ES लेस दॅन असेल तर IS ग्रेटर दॅन असेल, बरोबर, IS ग्रेटर, याच्या उलट. सो करंट इन प्रायमरी कॉइल, तर पहा, करंट इन प्रायमरी कॉइल is less than current in secondary coil. This is more about transformer. एवढा आपल्यासाठी खूप आहे. या पुढच्या लेक्चरमध्ये, याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण छोटे छोटे बेसिक न्यूमेरिकल्स सॉल्व करूया. तत्पूर्वी इथे तुम्हाला काय कळलं नसेल तर विचारायला घाबरू नका, लाजू नका. जे काही डाऊट्स असतील ते विचारत राहा, अभ्यास करत राहा, पुढे जात राहा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.